नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र कृतिका आहे. योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:48 ते 7:29 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:10 ते 10:51 आणि यमगंड काळ दुपारी 2:13 ते 3:54 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळ आणि हर्षलबरोबर युतियोग करेल. नेपच्यून आणि गुरुबरोबर लाभयोग करेल आणि शुक्राबरोबर केंद्रयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस आर्थिक लाभ, आत्मविश्वास आणि कार्यसिद्धीचा आहे. दिवसभर तुमची ऊर्जा उत्तम राहील. कुटुंबाचं सहकार्य लाभेल आणि अनेक महत्त्वाची कामं सहज पूर्ण होतील. मात्र दिवसातील एकच गोष्ट तुमच्यासाठी आव्हान ठरू शकते आणि ती म्हणजे अनावश्यक खर्च. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल याच्याबरोबर युतियोग करत आहे. तसंच व्ययस्थानातील शनी आणि चतुर्थ स्थानातील गुरु यांच्याबरोबर लाभयोग तयार होत असल्यामुळे आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळतील. काही अनपेक्षित लाभही होऊ शकतात. घरातील व्यक्तींबरोबरचे संबंध सुमधुर राहतील. कुटुंबातील एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. आर्थिक व्यवहारांमध्ये यश मिळेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. गरज नसताना खरेदी किंवा खर्च करण्याचं टाळा. आजचा संदेश: लाभ मिळणं जितकं महत्त्वाचं आहे तितकेच लाभ टिकवून ठेवणं हे सुद्धा आवश्यक आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस आत्मविश्वास, नेतृत्व आणि यशाचा आहे. आज तुमची ऊर्जा, निर्णयक्षमता आणि कार्यशैली इतरांना प्रभावित करेल. जे काम हाती घ्याल ते पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल. आज चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल याच्याबरोबर युती योग तयार करत आहे. तृतीय स्थानातील गुरु आणि लाभ स्थानातील शनी यांच्याबरोबर लाभ योग तयार होत असल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल आणि त्या यशस्वीपणे पूर्ण कराल. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतात, मात्र भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करूनच पुढे जा. आज आत्मविश्वास तुमची ताकद आहे, पण संयम तुमचं यश अधिक मोठं करेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस सावधगिरीने पुढे जाण्याचा आहे. मनामध्ये अनेक विचार येतील आणि छोट्या कारणांमुळे राग किंवा भावनिक अस्थिरता जाणवू शकते. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल यांच्याबरोबर युतियोग तयार करत आहे. तसेच द्वितीय स्थानातील गुरु आणि दशम स्थानातील शनी यांच्याबरोबर लाभयोग तयार होत असल्यामुळे काही महत्त्वाची कामं मार्गी लागते. कार्यक्षेत्रात सकारात्मक घडामोडी घडू शकतात, मात्र रागाच्या भरात किंवा भावनांच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. संयम आणि शांतता राखली तर दिवस तुमच्या बाजूने जाईल.
आजचा संदेश. आज संयम राखलात तर प्रत्येक आव्हानावर सहज मात करू शकाल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस लाभ, आर्थिक प्रगती आणि कार्यसिद्धीचा आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. तुमचा उत्साह, आत्मविश्वास आणि कामाचा उरक जबरदस्त राहील. मात्र लाभाबरोबर खर्चही वाढू शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचं ठरेल. आज चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल यांच्याबरोबर युती योग होत आहे. तुमच्याच राशीतील गुरु आणि भाग्यस्थानातील शनी आणि द्वितीय स्थानातील शुक्र यांच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक लाभाचे उत्तम योग निर्माण होत आहे. आज तुमचे आर्थिक अंदाज बरोबर ठरतील. अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रपरिवार किंवा प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य मिळेल, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आजचा संदेश. आज मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग केला तर भविष्यात मोठी प्रगती निश्चित आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस करिअर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. कामाचा ताण वाढू शकतो, धावपळही होईल, पण तुमच्या मेहनतीचं फळ नक्की मिळेल. वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामाची दखल घेतील. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल यांच्याबरोबर युती योग तयार करत आहे. व्ययस्थानातील गुरु, अष्टमातील नेपच्यून आणि तुमच्याच राशीतील शुक्र यांच्या प्रभावामुळे करिअरमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. कामाच्या ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम बाळगा, वाद टाळा आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. दिवसाच्या शेवटी तुमच्या कार्याचं कौतुक होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. आजचा संदेश. संयम आणि मेहनत यांची साथ असेल तर यश तुमच्यापासून दूर राहणार नाही. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस भाग्य, नवीन संधी आणि आत्मविश्वासाचा आहे. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि अनेक चांगल्या संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल यांच्याबरोबर युती योग तयार करत आहे. तसेच सप्तम स्थानातील गुरु, व्ययस्थानातील शुक्र आणि इतर शुभग्रह योगांमुळे भाग्याची साथ उत्तम लाभेल. तुमचा मूड, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता उत्कृष्ट राहील. पूर्वी केलेल्या कामाचं चांगलं फळ मिळेल. नवीन संधींचा लाभ घ्या. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सदृढ होतील आणि कुटुंबातही आनंदाचं वातावरण राहील. आजचा संदेश. आज भाग्य आणि परिश्रम यांची सुंदर साथ तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस संयम, सावधगिरी आणि स्वतःची काळजी घेण्याचा आहे. घाई गडबड किंवा निष्काळजीपणा महागात पडू शकतो, त्यामुळे प्रत्येक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. आज चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल यांच्याबरोबर युती योग तयार करत आहे. षष्ठ स्थानातील नेपच्यून, दशम स्थानातील गुरु आणि लाभ स्थानातील शुक्र यांच्या प्रभावामुळे काही सकारात्मक संकेत असले तरी आरोग्याच्या बाबतीत विशेष सतर्क राहणं आवश्यक आहे. आज किरकोळ दुखापत, कापणं, भाजणं किंवा अपघातासारख्या प्रसंगापासून सावध राहा. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. मोठे आर्थिक व्यवहार, गुंतवणूक किंवा प्रलोभनाला बळी पडू घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. आजचा दिवस मौनम सर्वार्थ साधनम या तत्वानुसार घालवणंच तुमच्यासाठी सर्वाधिक हिताचं ठरेल. संयम आणि शिस्त राखली तर संभाव्य अडचणी सहज टाळू शकाल. आजचा संदेश. आज सावधगिरी हीच तुमची सर्वात मोठी सुरक्षा आणि यशाची गुरुकिल्ली आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. कामामध्ये उत्साह राहील, पण वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधामध्ये थोडी अधिक समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल यांच्याबरोबर युतियोग करत आहे. पंचम स्थानातील शनी, भाग्यस्थानातील गुरु आणि दशम स्थानातील शुक्र यांच्या शुभ प्रभावामुळे नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मात्र विवाहित व्यक्तींनी जीवनसाथीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. छोट्या कारणामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. संवादात संयम ठेवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात किंवा भागीदारीच्या कामात चांगली प्रगती होईल. नवीन संधी मिळू शकतात. उत्साह टिकवून ठेवा, पण नातेसंबंध जपणेही तितकेच महत्त्वाचं आहे. आजचा संदेश. आज यशाबरोबरच नातेसंबंधाची जपणूक केली तर दिवस अधिकच सुंदर बनेल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस आरोग्य आणि सावधगिरीचा आहे. कामाच्या धावपळीत स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. जुने आजार किंवा लहान सहान त्रास पुन्हा डोकं वर काढू शकता. हा चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल यांच्याबरोबर युतियोग करत आहे. चतुर्थ स्थानातील नेपच्यून, अष्टम स्थानातील गुरु आणि बाह्य स्थानातील शुक्र यांच्या प्रभावामुळे आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. सरकारी कामं, कायदेशीर व्यवहार किंवा अधिकाऱ्यांशी संबंधित कामं शक्यतो पुढे ढकला. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळा. आरोग्य, संयम आणि शिस्त यांना आज सर्वाधिक प्राधान्य द्या. योग्य वेळी घेतलेली काळजी भविष्यात मोठ्या अडचणी टाळू शकते. आजचा संदेश. आज स्वतःची काळजी घेणं हेच तुमचं सर्वात मोठं यश ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस ऊर्जा, आत्मविश्वास आणि कार्यसिद्धीचा असला तरी प्रेमसंबंध, भावनिक निर्णयांमध्ये विशेष संयम बाळगणं आवश्यक राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील आणि अनेक कामं सहज पूर्ण होतील. मात्र नातेसंबंध जपणं हे आजचं सर्वात मोठं आव्हान असेल. हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल यांच्याबरोबर युतियोग तयार करत आहे. सप्तम स्थानातील गुरु, तृतीय स्थानातील शनी आणि अष्टम स्थानातील शुक्र यांच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास उत्तम राहील. दिवसभर तुम्ही सक्रिय राहाल आणि कामाचा उरकही दांडगा आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. मात्र रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी छोट्या कारणांमुळे वादविवाद टाळावेत. भावनांच्या भरात बोललेले शब्द नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकतात. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आजचा संदेश. आज यश मिळवण्या इतकंच नाती जपणंही महत्त्वाचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीकरता आजचा दिवस घरगुती जबाबदाऱ्या, मानसिक स्थैर्य आणि आरोग्याची काळजी घेण्याचा आहे. घरातील वातावरण काही प्रमाणात तणावपूर्ण होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळणं गरजेचं राहील. हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल यांच्याबरोबर युतियोग करत आहे. द्वितीय स्थानातील गुरु, सप्तम स्थानातील शुक्र आणि इतर ग्रहयोगांमुळे कौटुंबिक विषयांना अधिक महत्त्व द्यावे लागेल. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात. मानसिक तणाव वाढू शकतो. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. विशेषतः घरातील पुरुष वर्गाच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं राहील. आज राग आणि हट्टीपणा टाळा. संयमाने परिस्थिती हाताळली तर दिवस सहज पार पडेल. आजचा संदेश. आज शांत मन आणि संयमी स्वभाव तुम्हाला प्रत्येक अडचणीतून योग्य मार्ग दाखवेल.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस पराक्रम, कार्यक्षमता आणि नवीन संधींचा आहे. दिवसभर तुम्ही उत्साहाने काम करा. तुमच्या मेहनतीमुळे अनेक कामं वेळेत पूर्ण होतील आणि लोक तुमच्या कार्यशैलीचं कौतुकही करतील. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून मंगळ आणि हर्षल यांच्याबरोबर युतियोग करत आहे. पंचम स्थानातील गुरु, तुमच्याच राशीतील शनी आणि षष्ठ स्थानातील शुक्र यांच्या प्रभावामुळे नवीन कल्पना सुचतील आणि कामामध्ये प्रगती होईल. कामानिमित्त प्रवास किंवा धावपळ वाढू शकते. नवीन प्रकल्प, नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन संधी स्वीकारण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता इतरांना प्रभावित करेल. योग्य नियोजन केल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच फलदायी ठरेल. आजचा संदेश. आज तुमची मेहनत, योग्य नियोजन आणि संयम तुम्हाला निश्चित यश मिळवून देईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 जुलै 2026 करताचं संपूर्ण दैनिक राशीफळ. ग्रहांची साथ योग्य कर्म करणाऱ्यांनाच अधिक फलदायी ठरते. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा, संयम राखा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. पुन्हा भेटू पुढील दैनिक राशी भविष्यासह. धन्यवाद.